Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बँकमध्ये. ही क्वेश्चन बँक महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटने तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. 2023 मध्ये जो तुम्ही आता बोर्ड एक्झाम देणार आहे तुमच्यासाठी देखील खूप इम्पॉर्टंट आहे की त्या बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर एज्युकेशन डिपार्टमेंट सेट करतो. मग तुमच्या प्रॅक्टिससाठी त्यांनी क्वेश्चन बँक देखील दिलेली आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट लँग्वेज स्टडीसाठी खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहे, इम्पॉर्टंट पॅसेज आहेत, इम्पॉर्टंट पोएम्स, देन लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग, देन वर्बल टू नॉन वर्बल. सो ऑल दिस क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आर इन्क्लुडेड इन दिस क्वेश्चन बँक. आता प्रॉब्लेम असा असतो की क्वेश्चन बँक ते देतात पण त्याचे आन्सर्स ते देत नाहीत. पण मी तुमच्यासाठी या सर्व क्वेश्चन बँकचे आन्सर्स देखील तयार केले आहेत की जे तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर्स सहजपणे अभ्यासासाठी युजफुल ठरणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि वन मोर थिंग दॅट, आता ही पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक म्हणजे आपल्याला सलग जर आपण हा व्हिडिओ तयार करायचं म्हटले 3-4 तास जातील. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त या क्वेश्चन बँकमध्ये जे त्यांनी प्रोव्हाइड केले लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर 1 जो की 10 मार्क्ससाठी त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि दुसऱ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या क्वेश्चन नंबर 2 म्हणजे पॅसेजवरती चर्चा करणार आहोत. चला तर आपण आता स्टार्ट करूया लँग्वेज स्टडी जे की क्वेश्चन बँकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आन्सर देखील दिलेले आहेत. सेक्शन नंबर 1 लँग्वेज स्टडी विथ आन्सर्स इट इज गिवन सेट नंबर 1. असं टोटल 10 सेट आहेत, आपल्याला खूप फास्टली घ्यावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 1 ए डू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4, कोणतेही 4 तुमचे बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला 8 मार्क्स मिळू शकतात. 1 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 4 शब्द दिले जातात आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे आणि ते योग्य अक्षर फिलअप करून तुम्हाला तो शब्द पूर्ण करायचा. जसं ACK ज्याप्रमाणे ते आन्सर बघू शकतो. सीचा यूज करून अटॅक, एचा यूज H- हंबल, देन PAR- पार्सल, देन GR- ग्रोसर. अशा प्रकारे 4 वर्ड्स तुम्ही करेक्ट लिहिलात तर यू विल गेट 2 मार्क्स. नेक्स्ट आहे पुट द वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे ABCD क्रमाने तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिले असतात ते लिहायचे असतात. जे प्रमाणे बघू शकता 2 ग्रुपमध्ये वर्ड दिलेले आहेत. ठीक आहे, हे आणि त्याचे आन्सर देखील आता P आहे, C आहे, R आहे, D आहे. C पासून क्युरियस फर्स्ट वर्ड येईल, देन C नंतर D पासून डिस्ट्रेस, D नंतर P येतो प्रॉमिस आणि P नंतर R रुब्रिक. अशा प्रकारे त्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर प्रत्येक शब्दाचं सेम आहे म्हणून सेकंड लेटर आपण बघू शकतो. WIN विंडो, देन WIT विंटर, WITHIN विदिन आणि WISDOM विजडम. अशा प्रकारे हे 2 ग्रुप अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला इथे लिहिलेले दिसतात. देन आहे पंक्च्युअल द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेले 2 वाक्य तुमच्याच लेसनमधून असतात त्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ते आय स्मॉल आहे, कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटलने केली जाते. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे आणि त्याचा करेक्ट आन्सर दिला आहे बघा. आय हॅवंट, आय कॅपिटल काढलेला आहे, इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे सिम्पल सेंटेन्स आहे, फुल स्टॉप. हे आपल्याला पंक्च्युएशन इथे यूज केलेलं आहे. नेक्स्ट आहे हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क मी. बोललेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट केला, H कॅपिटल. हॅव यू स्टडीड दॅट प्रश्नार्थक वाक्य आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड, ही आस्क मी आणि क्वेश्चन आणि फुल स्टॉप. या प्रकारे आपण इथे पंक्च्युएशन कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 4 दॅट इज मेक 4 वर्ड्स. एक शब्द दिला असतो त्याच्यामधल्याच अक्षरांचा लेटरचा यूज करून नवीन शब्द बनवायचा असतो. जसे एनकरेजमेंट आहे त्याच्यामधल्या अक्षरांचा यूज करून आपण तयार केले केज, एंटर, रेंट, रॅट, नीट असा शब्द तयार करायचा ज्याचा अर्थपूर्ण असावा. कोणतेही अंदाजे कुठलाही शब्द तयार करू नये. काउंट, टेंट, नेट, कॅट. किती शब्द लिहायचे असतात? 4 वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे. तुम्ही 3-4 शब्द एक्स्ट्रा लिहू शकता. देन राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रीड लाऊडली. आता रीड हा वर्ब आहे, लाऊडली हा त्याला वर्बला डिस्क्राईब करणार म्हणजे ॲडवर्ब आहे, म्हणजे इथे तुम्हाला ॲडवर्बच लिहायचे आहे. जसं रीड लाऊडली, स्लोली, केअरफुली, सायलेंटली, करेक्टली, प्रॉपरली, फास्ट या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 6 दॅट इज कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. वर्ड चेन ऑफ नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल, म्हणजे दिलेला शब्द नाऊन आहे त्याच्या शेवटच्या अक्षराने नाऊनच तयार करायचा. जसे आपण इथे बघू शकतो Y पासून इयर,
आर पासून रेस्ट किंवा रॅबिट तयार करू शकतो. देन टी पासून टेबल, ई पासून एलिफंट, टी पासून टायगर असे वर्ड्स आपल्याला. म्हणजे चेन तुमची पहिले 4 शब्द बरोबर यायला पाहिजे. मध्येच एखादा शब्द ब्रेक झाला तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाहीये. ठीक आहे, याची काळजी घ्या. देन ॲक्टिव्हिटी नंबर क्वेश्चन नंबर 1 बी आहे. अटेम्प्ट एनी वन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. या फ्रेजचा वाक्यप्रचाराचा स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा आहे. आन्सर दिलेला आहे बघा, तुम्ही ते बघू शकता. राईट. द मँगो ट्री इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. आंब्याचं झाड माझ्या घराच्या समोरच आहे. सो प्रॉपर स्वतःच्या वाक्यामध्ये त्याचा यूज करून वाक्य पूर्ण 1 मार्क्स तुम्हाला मिळू शकतो. जर तो येत नसेल तर ऑर ॲड अ क्लॉज, दिलेल्या वाक्यामध्ये क्लॉज म्हणजे उपवाक्य जोडून तुम्हाला वाक्य एक्सपांड म्हणजे वाढवायचं आहे. दिस इज माय स्कूल. वेअर म्हणजे कनेक्टेड वर्ड्स आहे. वेअर, दॅट, विच, हू अशा प्रकारे शब्दाचा. आता क्लॉजेसवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. दिस इज माय स्कूल वेअर आय कम्प्लिटेड माय प्रायमरी एज्युकेशन. या प्रकारे तुम्ही देऊ शकता. देन नंबर 2 अटेम्प्ट एनी वन, ॲड प्रिफिक्स और सफिक्स. प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला माहिती आहे, शब्दाच्या अगोदर काही अक्षर जोडून नवीन शब्द तयार होतो प्रिफिक्स, आणि शब्दाच्या पुढे ते म्हणजे सफिक्स. सो हॅपीचं अनहॅपी UN आपण जोडून नवीन शब्द. थॉट, थॉटलेस या प्रकारे. जर तुम्हाला हे प्रिफिक्स सफिक्स सोडवता आले नाही तर तेच 2 शब्द परत दिले जातात. त्यापैकी एका शब्दाचा तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करू शकता. हॅपी आणि थॉट. हॅपीचा पण यूज केला वाक्यामध्ये. आय फेल्ट इनक्रेडिबली हॅपी आफ्टर रिसिव्हिंग द गुड न्यूज. की टुडे आय एम सो हॅपी. सिंपल वाक्य असे बनवू शकता. देन थॉट, ही हॅड अ न्यू थॉट. त्याच्याकडे नवीन विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे. ठीक आहे. राईट. आता सेट 1 कंप्लीट झालं. सेट 2 लँग्वेज स्टडी. हे सगळे क्वेश्चन बँकमधलेच आपण बघत आहोत. इथे पण बघा 4 वर्ड्स आहेत. चूज, फाउंड, देन टायटल अँड विजन. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ICCR आणि इथे AL, AF, AS आणि AR. याचा आन्सर आपण बघूया. आन्सरमध्ये बघू शकता. C पासून कॅप्टन, CA पासून CL पासून क्लमझी, IM पासून इमिनंट, R पासून रोड. आता बघा C नंतर CL, CA, CL, देन I, देन R. जेव्हा आपण ABCD बोलणार. AF पासून अफ्रेड, AL, W पासून ऑलवेज, AR पासून अराउंड, ASSU ॲझ्युम. अल्फाबेटिक्स इझी आहे म्हणून मी आता जास्त एक्सप्लेन करीत नाही. याच्यावरती आपण खूप वेळ आपण बनवलेले आहेत व्हिडिओज. पंक्च्युएशनमध्ये आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर अँड वाय इज ही नॉट विथ अस इन स्कूल. आता याचा आन्सर आय डोंट नो. आय कॅपिटल, आय डोंटचं इथे बघू शकता. आय डोंट नो व्हॉट्स, इथे व्हॉट्स बघा, व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर आणि फुल स्टॉप. सो हे वाक्य तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघू शकता कशा प्रकारे ॲपॉस्ट्रॉफी असेल, फुल स्टॉप आहे याचा यूज केलेला आहे. आता हे क्वेश्चन आहे, वाय इज ही नॉट विथ अस इन स्कूल. वाय, W कॅपिटल, इज नॉट विथ अस इन स्कूल आणि क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थ वाक्य म्हणून क्वेश्चन मार्क दिलेला आहे. सो या प्रकारे आपण पंक्च्युएशन करू शकतो. नेक्स्ट वर्ड जो आहे तुम्हाला वर्ड दिलेला आहे अंडरस्टँडिंग, त्याच्यामधल्याच लेटरचा यूज करून नवीन शब्द तयार करू शकता. आता ज्याच्याप्रमाणे आपण स्टँड, रिंग, सँड, ट्रेंड, अंडर, डिअर अँड इयर या प्रकारे 4 वर्ड्स बरोबर यायला पाहिजे. देन राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन एक्झाम्पल. अ गार्डन ब्युटिफुल. गार्डन हा नाऊन आहे आणि नाऊनला वर्णन करणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतो तो अशा प्रकारे. तर गार्डनला वर्णन करणारा शब्द ब्युटिफुल आहे. 4 वर्ड्स बरोबर यायला पाहिजे. ग्रीन, लश, हिरवेगार, लश. ब्लूमिंग, सिरेन, शांत, फ्रॅग्नेंट, देन नाईस, अट्रॅक्टिव्ह या प्रकारे आपण लिहू शकतो. जेव्हा आपण शब्द लिहिणार ते शब्दांचं स्पेलिंगसुद्धा अचूक तुमचं असायला पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी नंबर 6 दॅट इज कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इथे बघा याच्या अगोदर सेटमध्ये 1 मध्ये नाऊन होता, इथे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे दिलेला शब्द ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण. शेवटच्या अक्षराने विशेषणच तयार करायचं. ई पासून काय करणार एनर्जेटिक, सी पासून क्लेवर, आर पासून रिसोर्सफुल, एल पासून लाईव्हली या प्रकारे. देन मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग टू बी अफ्रेड ऑफ. टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे च्यासाठी. मग आन्सर त्या वाक्यामध्ये यूज केलं आहे. टू बी अफ्रेड ऑफ द डार्क म्हणजे अंधाराला घाबरणं, अंधाराला किंवा काळोखाला घाबरणे इज अ कॉमन अमॉंग द चिल्ड्रन. हे मुलांमध्ये हे कॉमन आहे, सामान्य गोष्ट. ओके, तुम्हाला फ्रेज यूज करायचं नसेल तर तुम्हाला वाक्य एक्सपांड करायचं आहे. आय सॉ माय फ्रेंड. फ्रेंड शेवटचा शब्द व्यक्ती असेल तर हूने आपण कनेक्टेड वर्ड्स करू. आय सॉ माय फ्रेंड हू वॉज कॉलिंग मी, जो मला बोलवित होता या प्रकारे. प्रिफिक्स और सफिक्स. ऑनर, डिसऑनर, सॅटिस्फाय, सॅटिस्फॅक्शन.
देन ते शब्द यूज केलेला आहे ऑनरच्या वाक्यामध्ये. ऑनरिंग आवर हिरोज इज एसेन्शियल फॉर आवर सोसायटी. आपल्या समाजासाठी जे ग्रेट लोकांचा सन्मान करणं हे खूप गरजेचं आहे. देन सॅटिस्फायचं, अ गुड मील कॅन सॅटिस्फाय एनी हंगर. म्हणजे एखाद्या भुकेलेला व्यक्ती असेल त्याला चांगलं जेवण दिलं तर ते तो समाधानी होऊ शकतो. किंवा टुडे आय एम सो सॅटिस्फाईड, आज मी खूप सॅटिस्फाईड आहे, या प्रकारे. आता आपण स्टार्ट करूया सेट नंबर 3. ओके, लँग्वेज स्टडी. CH-E चेज, LE-DER लीडर, HEA-Y हेवी अँड स्पोर्ट. अल्फाबेट ऑर्डरमध्ये SGALC. आता ए पासून पहिला अब्सेन्स, देन ए पासून डबल ए आहे, दुसऱ्या कॉलम मधला हे शब्द आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये पहिले दोन्ही लेटर सेम आहेत. ठीक आहे, याचा आन्सर आपण बघूया. ओके, आन्सर बघू शकता. ए पासून अल्कमी, ए नंतर सी आला, सी पासून कनेक्ट, सी नंतर जी पासून ग्रीफ आणि जी नंतर एस येईल, एस पासून स्पेस. आता ABI ॲबिलिटी, ती ABO आहे म्हणजे ओच्या अगोदर ए आणि बी सेम आहे, ओच्या अगोदर आय येतो म्हणजे त्यानंतर ABO नंतर एस ॲब्सेन्स, एस ते पण एस आहे, एस म्हणजे ई आहे, इथे ओ आहे म्हणजे ॲब्सेन्स नंतर शेवटचा ॲब्सोल्यूट. या प्रकारे पंक्च्युएशनमध्ये बघू शकता. लेट्स एल कॅपिटल आणि ॲपोस्ट्रॉफी. लेट्स वॉक टुगेदर फुल स्टॉप नाहीये, इथे आपण फुल स्टॉप दिला. शी आस्क मी वाय डिड यू नॉट कम अर्लियर. शी आस्क तिने बोललेलं वाक्य आहे, कॉमा दिला, बोललेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिसते आपण, आणि कॅपिटल. वाय डिड यू नॉट कम अर्लियर प्रश्नार्थ वाक्य आहे, क्वेश्चन मार्क, आणि इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह पूर्ण. ठीक आहे, अशा प्रकारे. इम्प्रूव्हमेंट वर्ड दिले, त्याच्यामधल्या अक्षरांचा यूज करून प्रूव्ह, मिंट, नोट, टायर, नेट, टेन, रेंट या प्रकारे 4 वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 5 रिलेटेड वर्ड्स. यूज केअरफुली. आता यूज वर्ब आहे आणि वर्बला वर्णन करणारा शब्द ॲडवर्ब. यूज केअरफुली, प्रॉपरली, करेक्टली, कॉन्सिस्टंटली, सायलेंटली, स्लोली या प्रकारे आपण देऊ शकतो. ठीक आहे. देन कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ब. आता माहिती याच्या अगोदरचे ॲडजेक्टिव्ह होते वर्ब आहे, दिलेला शब्द वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे, शेवटच्या अक्षराने लेटरने क्रियापदच बनवायचं आहे. टी पासून टीच, एच पासून हील म्हणजे बरे करणे, एल पासून लाफ, एच पासून इथे ग्रो दिलंय, चुकून झालेलं आहे, हील लिहू शकतो आपण. ग्रो, डब्ल्यू, वर्क, कीप, पुट या प्रकारे. ठीक आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1B. टू रूट आउट फ्रेज आहे, ते वाक्यामध्ये यूज करायचे आहे. रूट आउट म्हणजे मुळासकट नष्ट करणे. टू रूट आउट करप्शन नष्ट करणे इज एसेन्शियल फॉर हेल्दी सोसायटी. एका चांगल्या समाजासाठी करप्शन नष्ट करणं खूप एसेन्शियल आहे म्हणजे गरजेचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. नेक्स्ट आहे त्याला ऑर आहे, वाक्य एक्सपांड करायचं आहे, दिलेले वाक्य म्हणजे सेंटेन्स दिलं आहे ते एक्सपांड करायचं, वाढवायचं आहे. दिस इज द आन्सर दॅट वी हॅव बीन सर्चिंग फॉर ऑल अलाँग. इथे दॅट, व्हॉट, हू, विच, लास्ट लेटर शब्द जर पर्सन असेल तर हू, पर्सन नसेल तर मग दॅट किंवा विच किंवा या शब्दाचा यूज करू शकतो. प्रिफिक्स, सफिक्स, डिपार्चर किंवा डिपार्टमेंट, रेग्युलरली पण म्हणू शकतो किंवा इरेग्युलर असंही म्हणू शकतो. ठीक आहे. जर हे नको असेल तर ते शब्द स्वतःच्या वाक्यामध्ये डिपार्ट. द ट्रेन इज शेड्यूल्ड टू डिपार्ट म्हणजे निघून जाणे. द ट्रेन इज शेड्यूल्ड टू डिपार्ट ॲट 6 PM. रेग्युलर एक्सरसाइज इज क्रुशियल फॉर मेंटेनिंग गुड हेल्थ या प्रकारे. ठीक आहे. आता लँग्वेज स्टडी सेट नंबर 4 आपण बघूया. GO-L गोल एचा यूज करून, TR-O ट्रबल, FO- फोर्स, देन LED- लेज शब्द आपण पूर्ण केलेले आहेत. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये G आहे, H आहे, O आहे, P आहे. मग G पासून ग्रुप पहिला काय जी नंतर H पासून हेजिटेशन, H नंतर O येतो ओरिजिन, O नंतर P येतो प्रूव्ह. अशा प्रकारे अल्फाबेटिकल. दुसऱ्या ग्रुपमधले पहिलं अक्षर सेम आहे. SA पासून सेफ्टी, SAL पासून सॅलरी, SALU पासून सॅल्यूट आणि SAM सॅम्पल. अशा प्रकारे. पंक्च्युएशनमध्ये बघू शकता. ही सेड इट विल बी डिफिकल्ट टास्क. आता तो म्हणालेला आहे ही सेड, H कॅपिटल, सेड नंतर कॉमा आणि बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा, इट विल, इटचा I कॅपिटल, इट विल बी डिफिकल्ट टास्क. सिंपल वाक्य आहे, फुल स्टॉप आणि अवतरण चिन्ह पूर्ण.
देन वेअर डिड यू डिसअपिअर मिसेस भूषण. आता ही जी वाक्य दिली जातात तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधूनच लेसनमधूनच असणार आहेत. ठीक आहे. वेअर डिड यू ते बोललेलं वाक्य मिसेस भूषणनी, त्याच्यामुळे वेअर डिड यू डिसअपिअर मिसेस भूषण, मिसेस भूषणला उद्देशून बोललेलं वाक्य त्या अवतरण चिन्हामध्ये ठेवू शकतो. डब्ल्यू कॅपिटल कॉमा मिसेस भूषण, मिसेसचा एम कॅपिटल. राईट. तुम्ही बघू शकता चेंजेस. भूषण नाव आहे म्हणून नावाचं अद्याक्षर कॅपिटल काढलं जातं, प्रश्नार्थक चिन्ह आणि अवतरण चिन्ह पूर्ण केलं आहे. देन मेक 4 वर्ड्स. रिकमेंडेशन हा शब्द दिला आहे त्याच्यामधल्या अक्षरांचा यूज करून नोट, मेंड, डेट, कॉइन, कमांड, नेशन, रेंट, नेट, 10 या प्रकारे. ठीक आहे. देन रिलेटेड वर्ड्स. मँगो हा नाऊन आहे, नाव आहे, त्याचं वर्णन करणारा शब्द ॲडजेक्टिव्ह होईल. म्हणजे मँगो कसं आहे, स्वीट आहे. मँगो कसं आहे, रेड आहे. बिग आहे, स्मॉल आहे, रेड आहे, स्वीट आहे, ज्युसी आहे, ट्रॉपिकल आहे, राईप आहे, फ्रॅग्रंट आहे या प्रकारे. देन पुढे 4 वर्ड्स. वर्ड चेन नाऊनचे आहे म्हणजे दिलेला शब्द नाऊन आहे. वर्ल्ड जग, डी पासून मग ड्रीम, ड्रीम स्वप्न, एम पासून मनी, वाय पासून इयर, आर पासून रोड, डी पासून डिपार्चर या प्रकारे. देन मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग टू बी एबल टू. टू बी एबल टू म्हणजे शक्य असणे. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. मला इंग्लिश फ्लुएंटली बोलणं शक्य आहे. एबल टूचा यूज केला. ठीक आहे. टू बी म्हणजेच ॲम, इज, ऑर, वॉज, वेअर. किंवा ते नको असेल तर वाक्य तुम्ही दोन्ही लिहू शकता. लँग्वेज स्टडी विदिन 10 मिनिट्समध्ये तुम्हाला कंप्लीट करू शकता. चांगली प्रॅक्टिस केली याची तर तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ही फाउंड अ पेन. ही फाउंड अ पेन विच ही यूज टू राईट हिज एक्झाम पेपर. ठीक आहे. नेक्स्ट प्रिफिक्स सफिक्स. काइंडचं काइंडनेस केलेलं आहे किंवा अनकाइंड करू शकतो. एज्युकेटचं एज्युकेशन या प्रकारे. ते शब्द सेंटेन्समध्ये काइंड, काइंड म्हणजे दयाळू असणं. माय मदर इज सो काइंड वुमन. सिंपल वाक्य बनवा, काही कॉम्प्लिकेटेड वाक्य बनवण्याची गरज नाही आहे. एज्युकेट म्हणजे शिक्षण देणं या अर्थाने. आवर एम शुड बी टू एज्युकेट आवर स्टुडंट्स नॉट जस्ट अकॅडमिकली बट ऑल्सो मॉरली अँड एज्युकेशन. सो टू टेक एज्युकेशन और एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. एज्युकेशन करून सुद्धा वाक्य आपण बनवू शकतो. ठीक आहे. या प्रकारे. सेट नंबर 5 बघूया. ACAD कंप्लीट द वर्ड. अकॅडमी, MI मिस्चिफ, NAT नॅचरल. हे शब्द सुद्धा तुमच्या बुकमधूनच असणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी तुमचं टेक्स्टबुक चांगल्या प्रकारे रिडिंग केलेलं असो. PEA-E पीस या प्रकारे. देन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिक ऑर्डर. S आहे, M आहे, V आहे आणि P आहे. मग फर्स्ट लेटर काय? M पासून, MI पासून मिस्टेक, PU पासून परस्यूट, S पासून सबसाइट, V पासून व्हायलन्स. ठीक आहे. फर्स्ट टू लेटर सेम आहे. फर्स्ट लेटर सेम आहे. EF पासून इफेक्ट, EQ, F नंतर Q आला इक्वली, Q नंतर N इनफ आणि N नंतर S येतो एस्केप. ठीक आहे. या प्रकारे. पंक्च्युएशनमध्ये बघू शकता. द ॲडमेंट बर्ड सेड आय एम डुईंग माय बीट. द कॅपिटल, T कॅपिटल, द ॲडमेंट बर्ड सेड बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये कॉमा, आय एम डुईंग माय बीट अवतरण चिन्ह पूर्ण सिंपल वाक्य आहे म्हणून फुल स्टॉप. ठीक आहे. वॉज दिस रिअली मीना. वॉज दिस रिअली मीना प्रश्नार्थक वाक्य आहे. अवतरण चिन्हामध्ये ठेवू शकतो, नाही ठेवलं तरी चालेल, पण W कॅपिटल आणि क्वेश्चन मार्क इम्पॉर्टंट आहे. मेक 4 वर्ड्स. तुम्हाला डिटर्मिनेशन शब्द दिला त्याच्यामध्ये अक्षरांचा यूज करून नवीन शब्द तयार करू शकतो. रेट, माइन, नोट, टाईड, नेशन अँड 10 नेट या प्रकारे. ठीक आहे. देन रिलेटेड वर्ड. सोल्जर हा नाऊन आहे, त्याचं वर्णन करणारा शब्द ब्रेव्ह. सैनिक कसा आहे? शूर आहे. सैनिक कसा आहे? डिसिप्लिन आहे, लॉयल आहे, स्ट्रॉंग आहे, हिरोईक आहे हे शब्द. देन वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. दिलेला शब्द ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आणि लास्ट लेटरने ॲडजेक्टिव्ह तयार करतो. S पासून स्ट्रॉंग, G पासून ग्रेटफुल, L पासून लाईव्हली, I पासून यंग, G पासून ग्रेट, T पासून टॉल. सो ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि नाऊन याच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. जर माहिती नसेल तर मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनले ते तुम्ही बघू शकता. देन क्वेश्चन नंबर 1B. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग टू लुक फॉर. टू लुक फॉर म्हणजे च्या शोधामध्ये असणे. ही वेंट टू द स्टोअर टू लुक फॉर हिज फेवरेट बुक. तो स्टोअरमध्ये गेला त्याचं फेवरेट आवडतं पुस्तक शोधण्यासाठी. देन हे नको असेल तर तुम्ही त्याला ऑर आहे. एक्सपांड द सेंटेन्स. आय सॉ अन इंटेलिजंट बॉय. मी एका बुद्धिमान मुलाला बघितलं किंवा हुशार मुलाला. आता बॉय हा पर्सन आहे म्हणून हूनी कनेक्ट केलं. हू वॉज सॉल्विंग कॉम्प्लेक्स मॅथ्स प्रॉब्लेम्स एफर्टलेसली. हू वॉज सॉल्विंग किंवा हू वॉज रिअली क्लेवर आपण म्हणू शकतो या प्रकारे.
प्रिफिक्स सफिक्स ग्रेट पासून ग्रेटेस्ट, इम्प्रेस पासून इम्प्रेशन. ते नको असेल तर तेच दोन शब्द वाक्यामध्ये यूज करू शकतो, दोन्हीपैकी एक. हिज ग्रेट आयडिया इम्प्रेस्ड एव्हरीवन ॲट द मीटिंग, आणि इम्प्रेसचा यूज केलेला आहे. स्टुडंट्स क्रिएटिव्ह आयडियाज इम्प्रेस देअर टीचर्स अ लॉट. दोन्ही शब्दामध्ये इम्प्रेस यूज केला. इथे ग्रेट पण आले बघा, ग्रेट आणि इम्प्रेस दोन्ही पण आलं आहे. हिज ग्रेट आयडिया, ग्रेट शब्द असतं. ठीक आहे. सेक्शन 6 ॲज युज्युअल कंप्लीट अ वर्ड. CI- सर्कल, ड्रीम, टेक्स्चर, फेअरफुल. अल्फाबेटली पासून S, D, F आणि L. तर स्टार्टिंग D पासून डिझास्टर, F पासून फॉरगिव्ह, F नंतर L पासून लेजेंड आणि L नंतर S पासून सेपरेट. आता याच्यामध्ये सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर सेम आहे, त्याच्यामुळे सेकंड लेटर बघून आपण तयार करू शकतो. NO पासून नॉर्मल, NOR, देन NOT, R नंतर T आलं नोटीस, NO, T नंतर V आलं नॉवेलिस्ट, आणि V नंतर डायरेक्ट O नंतर U आलं नंबर. अशा प्रकारे पंक्च्युएशन तुम्ही आता प्रॅक्टिस तुम्हाला झालेलीच असेल. वाक्याची सुरुवातीचं अक्षर कॅपिटल नेहमी काढायचं. W, वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. सीतारामने बोललेलं वाक्य म्हणून अवतरण चिन्हामध्ये, आणि सिंपल वाक्य ते पूर्ण झालेलं नाहीये, कॉमा देऊन सेड स्मॉलच ठेवतो, आणि सीताराम नाव आहे म्हणून S कॅपिटल आणि शेवटी फुल स्टॉप. ही आस्क मी व्हॉट्स माय फॉल्ट. ही आस्क मी व्हॉट्स माय फॉल्ट. त्याने बोललेलं वाक्य आहे व्हॉट्स माय फॉल्ट, प्रश्नार्थ वाक्य आहे, अवतरण चिन्हामध्ये ठेवलं. मेक 4 वर्ड्स. कम्युनिकेशन शब्द दिलेला आहे, त्याच्यामध्ये लेटरचा यूज करून नवीन शब्द. कम्युनिकेशन, कॉइन, नोट, टॉनिक, मेन, कम्युनिकेट, कॅट, या प्रकारे. त्यानंतर रिलेटेड वर्ड्स, वॉक स्लोली. याच्या अगोदर गेलो तर आपण वर्ब दिलेला आहे, आणि त्याचा वर्णन करणारा शब्द ॲडवर्ब. स्लोली, केअरफुली, फास्ट, प्रॉपरली, कॉशियसली, सायलेंटली, या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर वर्ड चेन कंप्लीट करायची शब्दांची साखळी, जी की वर्ब दिलेला आहे. लिसन म्हणजे ऐकणे. N पासून वर्ब नॅरेट म्हणजे कथन करणे, स्टोरी सांगणे. E पासून ईट खाणे, T पासून टॉक बोलणे, K पासून नो म्हणजे माहीत असणे, W पासून वॉक चालणे, K पासून कीप ठेवणे, चालू ठेवणे, पुट ठेवणे खाली, T पासून टेक घेणे, या प्रकारे. पहिले कमीत कमी 4 दिलेले 4 वर्ड जरी सांगितले तुम्ही 3-4 एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. 1B, मेक मिनिंगफुल सेंटेन्स. टू बी पार्ट अँड पार्सल. टू बी पार्ट अँड पार्सल म्हणजे एक अविभाज्य घटक असणे, त्याचा एक भाग असणे. त्याप्रमाणे ट्रस्ट अँड अंडरस्टँडिंग म्हणजे विश्वास आणि समजदारपणा. आर टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ एनी स्ट्रॉंग रिलेशनशिप. एक मजबूत नातं घडण्यासाठी विश्वास आणि समजदारपणा असणे खूप एक अविभाज्य घटक आहे त्या नात्याचा. ठीक आहे. किंवा वाक्य एक्सपांड करा. स्वामी इज अ किड. आता किड हा व्यक्ती आहे, त्यामुळे आपण हूचा यूज करू शकतो. हू इज सो टॉकेटिव्ह. स्वामी एक असा छोटा मूल आहे की तो खूपच बोलका आहे. तुमच्या टेक्स्टबुकमधलंच आहे द बॉय आपला याचा त्या स्वामी अँड फ्रेंड्समध्ये. ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स. नोन पासून अननोन प्रिफिक्स लावून. रिक्वायरमेंट, या प्रकारे नोनचा यूज केलेला आहे. ही इज सो वेल नोन डॉक्टर इन दिस एरिया. तो खूपच वेल नोन आहे म्हणजे प्रसिद्ध आहे एरियामध्ये. रिक्वायर म्हणजे आवश्यकता असणे. यू शुड रिक्वायर केअरफुल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन फॉर सक्सेस. सेट नंबर 7. C- कंपनी, विलेज, स्पार्क, मिनिट्स. आता शब्द तुम्हाला आता फास्ट आपण घेऊया. अल्फाबेट ऑर्डरमध्ये WDST. तर D पासून डिझीज, S पासून स्ट्राइव, T पासून टिपिकल, आणि T नंतर W पासून वेजेस. DRDA डॅमेज, DI डिफरन्स, DO डॉक्टर, आणि DR ड्रॅगन. सेकंड लेटर बघू शकता तुम्ही. पंक्च्युएशन मध्ये कॅपिटल डोंट रेज सच डस्ट, इथे चेंज बघू शकता. डू यू थिंक आय ओट टू हॅव अनदर टॉक विथ हर. D कॅपिटल. डू यू थिंक आय ओट टू हॅव अनदर टॉक विथ हर. हे सेंटेन्स बघितलं हे क्वेश्चन प्रश्नार्थक आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मेक 4 वर्ड्स. इन्व्हेस्टिगेशन शोध घेणे. इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये लेटर यूज करून गेट, टोन, वास्ट, साइन, इन्व्हेंट, सीट, टेस्ट, टेन, नेट 3 अक्षर शब्द तुम्ही बनवू शकता. रिलेटेड वर्ड स्पेसिफिक. स्पेसिफिक आता हा जो वर्ड आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. स्पेसिफिक आयडिया हा नाऊन आहे, एक विशिष्ट. स्पेसिफिक आयडिया. आयडिया म्हणजे तुमची जी कल्पना आहे. स्पेसिफिक आयडिया, स्पेसिफिक आन्सर, स्पेसिफिक क्वेश्चन, थॉट, टूल, पर्सन म्हणजे इथे तुम्ही नाऊन तुम्ही तयार करू शकता.
विशिष्ट काय, विशिष्ट कल्पना असू शकतो, विशिष्ट पुस्तक असू शकतो, विशिष्ट एखादी व्यक्ती असू शकतो, टीचर असू शकते, डॉक्टर, असं या प्रकारे. ठीक आहे. वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह, जी पासून ग्रेट, टी पासून टॉल, एल पासून लार्ज, जी ई पासून इंटरेस्टिंग, जी पासून गुड, डी पासून डिअर या प्रकारे. मेक मिनिंगफुल, इन सर्च ऑफ म्हणजे च्या शोधामध्ये, इन सर्च ऑफ पीस शांततेच्या शोधामध्ये, ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द माउंटन, तो सर्व पर्वत एरियामध्ये तो प्रवास करीत राहिला. एक्सपांड द सेंटेन्स, देर इज अ गार्डन वेअर एव्हरी सीझन ब्रिंग्स न्यू कलरफुल फ्लॉवर्स. ओके, या प्रकारे. देन प्रिफिक्स सफिक्स, मेंटेन, मेंटेनेबल, रिअल, अनरिअल किंवा रियालिटी या प्रकारे सेंटेन्समध्ये यूज केला. मेंटेनिंग अ पॉझिटिव्ह माइंडसेट इज अ क्रुशियल फॉर पर्सनल ग्रोथ. क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट, रिअल म्हणजे खरं असणं. रिअल एक्सपिरियन्स शेप आवर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. सेट नंबर 8, फील्ड, डिपेंड, ट्विस्ट, युज्युअल. अल्फाबेट ऑर्डर CHAS, मग ए पासून ॲक्सिडेंट, ए नंतर सी आला, कॉन्टेंट, सी नंतर एच, हेरिटेज, आणि सी नंतर एच नंतर एस, स्टोप. BU पासून BUI पासून बिल्डिंग, BUN, आय नंतर एन आला, बंडल, BUS पासून बिझनेस, BUT पासून बटरफ्लाय. पंक्च्युएशन मध्ये बघू शकता, टेक्नॉलॉजी, टी कॅपिटल. टेक्नॉलॉजी isn't big in a kid's life. Then second, are they afraid of her? Second the sentence बघितलं मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन टाइप मध्ये विचारलाय, क्वेश्चन प्रकारचं. आर, हर, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मेक 4 वर्ड्स, एक्नॉलेज, त्याच्यामध्ये नो, एज, लेस, केन, नाव, वन, गॉन या प्रकारे. रिलेटेड वर्ड, सी, समुद्र, काय आहे, नाऊन आहे, त्याचं वर्णन केलं. समुद्र कसा, वास्ट म्हणजे पसरलेला आहे. समुद्र कसा आहे, वास्ट आहे, ब्ल्यू आहे, डीप आहे, सॉल्टी आहे, काम आहे, टर्ब्युलंट, ब्युटिफुल या प्रकारे. ठीक आहे. कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ नाऊन, कॅम्पस, एस पासून स्कूल, एल पासून लायब्ररी, वाय पासून इयर, आर पासून रोड, डी पासून डॉग, जी पासून गॉड या प्रकारे. देन मिनिंगफुल सेंटेन्स, टू गेट रीड ऑफ एन्झायटी इज स्टार्टेड मेडिटेटिंग डेली या प्रकारे. आय मेट ए स्मॉल बॉय, त्याला ऑर आहे, एक्सपांड केले, हु वॉज सर्चिंग फॉर हिज लॉस्ट पपी, तो आपल्या कुत्र्याचे पिल्लू हरवलं त्याच्या शोधामध्ये होता. देन प्रिफिक्स सफिक्स, डिपार्चर किंवा डिपार्टमेंट, ऑपरेट किंवा ऑपरेशन म्हणू शकतो किंवा रिऑपरेट म्हणू शकतो. डिपार्ट म्हणजे निघून जाणे, ही डिसाइडेड टू डिपार्ट अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक. अँड ऑपरेटिंग द मशीन रिक्वायर्स केअरफुल अटेन्शन. थोडं आपण फास्ट घेतो आहोत, वेळ कमी आहे म्हणून. 9 सेट नंबर. आता 10 सेट जर तुम्ही प्रॉपरली केलेत ना तर तुम्हाला एक्झाममध्ये खूप इझी जाणार आहे. फर्स्ट, कंप्लीट अ वर्ड, मॅच, देन डिव्हिनिटी, परस्यूड, एक्स्ट्रीम. अल्फाबेट ऑर्डर, एच आहे, ALC, ए पासून ॲब्सोल्यूट, सी पासून कल्चर, सी नंतर एच पासून हॅपनिंग्स, एच नंतर एल पासून लँडस्केप. त्यानंतर पहिले 2 लेटर सेम आहे, टी, मग थर्ड लेटर TON पासून टुनाइट, देन T1 टंक, TOTALLY टोटली, टुरिस्ट या प्रकारे. पंक्च्युएशन बघू शकता. जीजस म्हणाला, तर बोललेलं वाक्य आहे, लेट द चिल्ड्रन कम टू मी. लेट्स मार्च या लेसन मधून आहे, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवलेलं वाक्य आहे. इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर यूज टू थिंक, इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक, क्वेश्चन मार्क. सेकंड जे सेंटेन्स आहे ते मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन टाईप येथे आपण लक्षात ठेवू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स याच्यापासून न्यू वर्ड तयार केले, याच्यात लेटर्स घेऊन चार्ट, ट्रेस, कास्ट, स्टर, टेस्ट, ईस्ट, रॅट, सेट या प्रकारे. रिलेटेड वर्ड्स, पॉप्युलर, म्युझिक. आता पॉप्युलर हा जो शब्द आहे ऑलरेडी तो ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. आणि पॉप्युलर काय आहे, म्युझिक आहे. पॉप्युलर काय आहे, डॉक्टर आहे. पॉप्युलर काय आहे, हॉस्पिटल आहे. मग त्या प्रकारे स्टोरी, मूवी, हॉस्पिटल, स्कूल, टीचर, हिरो हे सगळे नाउन आपण लिहू शकतो. देन कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ब. विजिट हा शब्द क्रियापद आहे. त्या टी पासून टीच, एच पासून हग म्हणजे मिठी मारणे, जी पासून ग्रो वाढवणे, डब्ल्यू पासून राईट आणि ईट. ठीक आहे. टू बी एन्ग्रॉस्ड म्हणजे व्यस्त असणे, बिझी असणे. शी वॉज सो एन्ग्रॉस्ड इन हर बुक दॅट शी डिडंट नोटीस द टाइम. ती तिच्या पुस्तक वाचण्यामध्ये एवढी व्यस्त होती, तिला वेळेकडे तिने लक्ष दिलं नाहीये.
ॲड अ क्लॉज, आय नो दॅट अंडरस्टँडिंग इज द की टू इम्पॅथी. या प्रकारे प्रिफिक्स सफिक्स मॅनेजमेंट किंवा मॅनेजेबल म्हणू शकतो. पॉसिबलचं इम्पॉसिबल किंवा पॉसिबली या प्रकारे करू शकतो. ही मॅनेज टू फिनिश ऑल इज वर्क बिफोर द डेडलाईन. पॉसिबल, इट्स पॉसिबल टू लर्न न्यू लँग्वेज विथ प्रॅक्टिस अँड डेडिकेशन. सेट नंबर लास्ट आपण बघतोय, सेट नंबर 10. 10 सेट तुम्हाला आन्सर सेट तयार करून दिलेले आहेत. कंप्लीट द वर्ड स्पेशल, सपोर्ट, फ्लाइट अँड सॅम्पल. देन अल्फाबेटिकल ऑर्डर SDTF. तर आन्सरमध्ये डी पासून डिक्री, डी नंतर एफ पासून फीचर, एफ नंतर एस इज स्वीपर आणि एस नंतर टी येतो टॉकेटिव्ह. सेकंड ग्रुपमध्ये बघू शकतो आपण फर्स्ट लेटर सेम आहे म्हणून सेकंड लेटर बघू शकतो. JOU जर्नी, JOY जॉयसली, JU जज आणि JUS काय जस्टिस या प्रकारे. त्यानंतर पंक्च्युएशनमध्ये बघू शकता गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन बॉय. गुड मॉर्निंग बोललेलं वाक्य आहे अवतरण चिन्हामध्ये कॉमा. नथू पर्सन आहे त्याचं कॅपिटल लेटरमध्ये. नथू सेड द वॉशरमन्स बॉय. वॉशरमन्स हे बघा चेंजेस बघा आणि शेवटी फुल स्टॉप. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. इज आय कॅपिटल बोललेलं वाक्य आहे अवतरण चिन्हामध्ये. प्रश्न आहे प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून क्वेश्चन मार्क. सेड मिसेसचा एम कॅपिटल, मिसेस श्रीवास्तवचं एस कॅपिटल फुल स्टॉप. मेक 4 वर्ड्स. इग्नोरन्स याच्यामध्ये लेटरचा यूज करून इग्नोरन्स, रेस, कोर, गेन, नियर, गॉन, इग्नोर. आता ही जी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना कारण ते कमी वेळेमध्ये आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात म्हणजे जास्त प्रॅक्टिस करा याची. रिलेटेड वर्ड स्पीक म्हणजे बोलणे, वर्ब आहे स्पीक क्लिअरली स्पष्टपणे म्हणजे ते ॲडवर्ब. तर शेवटी LY असणारे ॲडवर्ब तुम्ही तयार करू शकतो. कॉन्फिडंटली, करेक्टली, प्रॉपरली, सायलेंटली, केअरफुली, लाऊडली या प्रकारे. देन वर्ड चेन ऑफ नाऊन बुक, के पासून नॉलेज, ई पासून एलिफंट, टी पासून टायगर, ट्री, ई पासून आय, ई पासून ईस्ट, टी पासून टायगर, आर पासून रॅबिट असे तयार करू शकता. ठीक आहे. देन मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय इन अ फ्लॅश म्हणजे अचानकपणे. द सोल्युशन ॲपियर्ड म्हणजे मला उत्तर भेटलं. इन अ फ्लॅश सॉल्विंग द प्रॉब्लेम इन्स्टंटली. ॲड अ क्लॉज म्हणजे वाक्य वाढवायचं आहे. देर वॉज अ ग्रेट वुमन पर्सन आहे हू चेंज द कोर्स ऑफ हिस्ट्री विथ हर इनोव्हेशन. किंवा सिंपल वाक्य देर वॉज अ ग्रेट वुमन हू चेंज द सोसायटी, हू चेंज द नेशन जिने देशाला बदललं, जिने समाजाला चेंज केलं या प्रकारे लिहू शकतो. प्रिफिक्स सफिक्स डेव्हलपचं डेव्हलपर किंवा डेव्हलपमेंट, फॉर्च्युनेट टू अनफॉर्च्युनेट किंवा फॉर्च्युनेटली या प्रकारे बनवू शकतो. सेंटेन्समध्ये वी मस्ट डेव्हलप सस्टेनेबल फ्युचर फॉर द नेक्स्ट जनरेशन. वी मस्ट डेव्हलप आवर पर्सनॅलिटी सिंपल वाक्य करू शकतो. किंवा फॉर्च्युनेट आय एम सो फॉर्च्युनेट आय हॅव अ व्हेरी सपोर्टिव्ह टीचर या प्रकारे. इट्स फॉर्च्युनेट टू हॅव फ्रेंड्स हू सपोर्ट यू इन डिफिकल्ट टाइम्स अशा प्रकारे. सो मित्रांनो आय होप तुम्हाला ही लँग्वेज स्टडी ह्या क्वेश्चन बँकमधून तुम्हाला समजले असेल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे ते इम्पॉर्टंट पॅसेज मग ते कोणते असणार आहेत आणि पॅसेजमध्ये आन्सर्स कसे शोधून लिहायचे हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.